साधारणतः किती पोलिसांचा बंदोबस्त या चर्चगेट परिसरात ठेवण्यात आलाय? तुमच्याकडून अपडेट मी घेणार आहेच, पण इथे दृश्य आपण दादर स्थानकातली या क्षणी पाहतोय. राज ठाकरे दादर स्थानक परिसरात दाखल झालेले आहेत. प्रत्येक मुंबईकर या ठिकाणी राज ठाकरे यांची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याकरता प्रयत्न करतोय. तर प्रसार माध्यमांची देखील तोबा गर्दी या दादर प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. या घडीची महत्वाची बातमी, काँग्रेसनं मोर्चात सामील व्हावं. रोहित पवार यांनी लोकशाही मराठीशी बोलताना आवाहन केलेलं आहे. काँग्रेसनं निवडणुकीचा विचार बाजूला सारून या ठिकाणी या मोर्चात सहभागी व्हावं असं आता रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मनसेसोबत आता काँग्रेसनं या मोर्चात सहभागी व्हावं असं आता रोहित पवार म्हणतायत. रोहित पवार यांनी या सगळ्या संदर्भात काय भाष्य केलंय पाहूया आपण. प्रदेश अध्यक्ष आहेत सबका साहेब, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पाठिंबा देत आहोत, आम्ही येत आहोत. आता आज काय असं झालं का, झालंय का नाही झालं हेही माहीत नाही. जोपर्यंत आपल्याला आंदोलन सुरू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला कळणार नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मोर्चामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी येत आहोत आणि लोकशाही वाचवण्यामध्ये आज भूमिका ही मनसेनी सुद्धा तिथं घेतलेली आहेत. कारण का त्यांना सुद्धा आता कुठेतरी वाटतंय की आता स्पष्ट भूमिका घेण्याची जरूरत आहे. जर स्पष्ट भूमिका आज नाही घेतली तर संविधान आणि लोकशाही ही राहूच शकत नाही. आणि आमचं काँग्रेसला एक म्हणणं सुद्धा आहे की जेव्हा आपण एकत्र होतो, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतं तेव्हा काही प्रमाणात आपले विचार तर सेमच होते, काही फरक त्याच्यामध्ये नव्हता. जेव्हा शिवसेनेला आपल्याला घ्यावं लागलं तेव्हा आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला. शिवसेना विचारायला वेगळी असली तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण काम केलं. त्या पद्धतीने पूर्वी पास्ट म्हणजे इतिहास न बघता भविष्य आपण महाराष्ट्रातलं बघितलं. मनसेच्या बाबतीत सुद्धा जर कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण करणार असेल ना, त्या पद्धतीने ते वागणार असतील तर लोकशाहीच्या हितासाठी आणि मोठा जो काही गोल आहे आपला की लोकशाही संविधान टिकलं पाहिजे, त्यासाठी मनसे जर येत असेल तर चुकीचं काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.